गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। ठाण्यातील शिवसेनेचा इतिहास सांगितला जातो, तो इतिहास पूर्णपणे खरा सांगितला जात नाही। मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना हा टोला लगावलाय। ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास जसा सांगितला जातो, तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाही, असा टोला राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी लगावलेला आहे। काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। ठाणे जिल्ह्याचा शिवसेनेचा इतिहास सांगायचा झाला तर पहिले जिल्हा प्रमुख मोजा जोशी, नंतर सतीश प्रधान, नंतर शाबीर शेख, नंतर मी, माझ्यानंतर आनंद दिघे, नंतर बरेच झाले। आता मी काय दुसऱ्या बरेच झालेल्या लोकांची नावाची मालिका सांगत नाही। खरा इतिहास सांगितला जातो का राजन? खरं सांग ना जरा। ठाणे जिल्ह्याचा इतिहास जो सांगितला जातो तो खरा इतिहास आहे का? ठाण्यामध्ये आजच आम्ही अद्ययावत रुग्णवाहिका कार्डियक ॲम्ब्युलन्सची आज व्यवस्था केलेली आहे। कदाचित नवी मुंबईत गरज वाटली तर आम्ही तात्काळ नवी मुंबईकरता आम्ही पाठवून। ठाणे महानगरपालिकेचा ठाण्याचा जो शिवसेनेचा इतिहास आहे, त्या इतिहासाने नायकांचा पराभव केलेला आहे हे सुद्धा त्यांनी विसरू नये।